ठिबक सिंचन खरेदी करत असताना ही चूक करू नका असे एक व्हिडिओ आम्ही टाकल्या होत्या. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी 10 ते 15 पर्याय तुम्हाला दिले की बा ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर तुमचे पैसे पण वाचतील, मेहनत पण वाचेल आणि कमी पैशामध्ये चांगली ठिबक होईल. तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर पाहून घ्या. तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विकास नावाच्या शेतकरी दादाने एक प्रश्न विचारला आहे की 16 mm ची ड्रीप आहे, एक साईडला म्हणजे सबलाईन आहे, तर एका साईडला 400 फूट लांबी टाकली तर चालेल का? तर हा विषय त्यांच्या मनात कुठून आला? कारण मी सांगितलं की बाबा 16 mm ची ड्रीप असेल तर सबलाईनच्या एका बाजूला 200 फूट, 220 फूट, 230 फूट पर्यंत तुम्ही टाकू शकतात लांबी आणि दुसऱ्या बाजूला पण एवढीच टाकू शकतात. पण याचा अर्थ हा नाही आहे की बाबा आता इकडे 200 आणि इकडे 200 म्हणजे टोटल 400, मग आम्ही एकाच बाजूला नळी टाकणार नाही आहे आणि एका बाजूला नळी टाकणार आहे तर इकडे आम्ही 400 टाकतो. तर ही चालते का? बिलकुल चालत नाही. चुकूनही असा प्रयत्न करू नका. तुमच्या नळीमध्ये एकसारखं प्रेशर मेंटेन होणार नाही आणि त्याच्यामुळे एकसारखं पाणी पडणार नाही आणि पूर्ण ठिबक फेल होईल. 16 mm नळी असेल तर एका बाजूला जास्तीत जास्त 230 फूट, ह्या बाजूला 230 फूट. जर दुसरी बाजू वापरायची नसेल तरीसुद्धा हेच माप तुम्हाला तिथे वापरावं लागेल. असाच नियम 12 mm साठी पण आहे 125 फुटाचा आणि असाच नियम 20 mm साठी पण आहे 300 फुटाचा. तर असं करू नका की बाबा एकच साईड आहे तर डबल करून घेऊ, तुमचे पैसे वाया जातील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मनात ठिबकबद्दल काहीही डाऊट असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. आणि हो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.